श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. आता या काळामध्ये काही जण गुरुचरित्र पारायण करणार आहे, तर स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करत आहे, तारक मंत्र देखील सेवा करत आहे. अनेक सेवा आपण या काळामध्ये करत असतो. आता या काळामध्ये आपल्याला आणखीन देखील एक उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहेत तर ते नक्कीच दूर होईल. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण आपल्याला मेहनतीचे, कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही. कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर पैसा नसला तर काही एक सुचत नाही आणि पैसा तर आजकालची गरजच आहे. तर मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी या काळामध्ये कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता या काळामध्ये आपल्याला औदुंबर झाडाची पूजा व सेवा करायची आहे. आपल्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल, मग स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मंदिर असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड हे बघायला मिळतं. किंवा जिथे जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं तिथे देखील हे झाड असतं. अगदी तुमच्या शेतामध्ये बांधाच्या कडेला जरी हे झाड असलं, तिथे जरी तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल व या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्यफळ देखील मिळत असतं. या सर्व गोष्टींमुळे आपण औदुंबर झाडाची पूजा व सेवा ही केलीच पाहिजे. आता आपल्याला हा उपाय किती दिवस करायचा आहे तर तुम्ही सलग 3 दिवस किंवा तुम्ही अगदी 7 दिवस जरी तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तर 7 दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कंटिन्यू फक्त 3 दिवस जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. हा दिवा घ्यायचा आहे. सोबत आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. चिमूटभर हळद देखील त्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन आपण औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे. तसेच आपल्याला 3 अखंड अक्षता घ्यायच्या आहे. आता या अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 3च अक्षता घ्यायच्या आहे. त्यात तुम्ही अगदी कुंकू आणि हळद यामध्ये लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहे. यानंतर आपल्याला 3 लाल रंगाचे किंवा 3 पिवळ्या रंगाची आपल्याला फुलं घ्यायची आहे. आता फुलं घेत असताना एकतर असं लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची घ्यायची आहे. 2 लाल रंगाची आणि 1 पिवळ्या रंगाचं असं घ्यायचं नाही. तर तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची 3 फुले घ्यायची आहे, कारण की पिवळा रंग हा श्री दत्तगुरूंना देखील अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग आहे. पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. आता या वस्तू घेऊन आपण जवळपास असणाऱ्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे पण औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम त्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला त्या दिव्याला आसन ठेवणे शक्य असेल तर आसन देखील ठेवू शकता. खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल व्हायचं आहे. तसेच आपण जे कच्चं दूध आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली होती तर ते देखील औदुंबर झाडाला आपण अर्पण करायचं आहे. आता आपल्याला औदुंबर झाडाच्या 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे। तसेच आपण जेव्हा जप करत असतो तेव्हा आपण इतर कुणासोबतही बोलायचं नाही किंवा आपलं मन देखील इतरत्र भटकू द्यायचं नाही। आता 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण जे काही 3 तांदूळ व 3 फुलं आणली होती तर ती आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही श्री दत्तगुरूंना सांगायची आहे। पहिल्यांदा तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे, तुमचे डोळे बंद करायचे आहे आणि अगदी स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल अशा पद्धतीने आपण एकाग्र व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे। मला संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, खूप कर्ज झालेला आहे, ज्या काही समस्या आहे त्या अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचे आहे। स्वामी महाराज म्हणजे आपली आई, आपली इच्छा ते पूर्ण करणार नाही असं होणार नाही, फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने तिथे पूजा सेवा ही आवर्जून करायचीच आहे। आता यानंतर आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर आपण ती 3 तांदूळ व 3 फुले तिथे अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना आपण 11 वेळा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा आपण 11 वेळा जप करायचा आहे। हा श्री दत्तगुरूंचा मंत्र आहे आणि अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे। आता अगदी तुम्ही ही सेवा कंटिन्यू 3 दिवस करू शकता किंवा कंटिन्यू 7 दिवस केली तरी पण चालेल। फक्त ही सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण मांसाहार करायचा नाही किंवा सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। तसेच आपण जेव्हा हा उपाय करतो त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे, आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही। आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही, त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे। आता अगदी तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ बसून गुरुचरित्रामधील 11वा अध्याय पठण करणे शक्य असेल तर तुम्ही 3 दिवस किंवा 7 दिवस ही सेवा देखील कंटिन्यू करू शकता। यामुळे देखील आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते। आता गुरुचरित्रामधील 11वा अध्याय अगदी आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण ही देखील सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते। अगदी मागच्या वर्षी देखील भरपूर महिलांना याचा अनुभव आलेला आहे। तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील उपाय व सेवा करून बघा, तुम्हाला देखील कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही। आता औदुंबर वृक्षाचं आपण दर्शन घेतल्यानंतर तिथे जर स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे आतमध्ये देखील आपण जायचं आहे आणि तिथे देखील आपली इच्छा, मनोकामना आपण व्यक्त करायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, बघा ती तुमची लवकरात लवकर नक्की पूर्ण होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।